संत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार काय वानू मी पामर जड जीवा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला एवढा केला उपकार काय वानू मी पामर सेना म्हणे उतराई होते ना दिसे ते काही एवढा केला उपकार काय वानू मी पामर एकदा भजन करा विठ्ठला उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार काय वानू मी पामर परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धौलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय तिलोचनाय वशमंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय इच्छावतने सकल शास्त्राणि भूषितं महामंगलम जायते संस्कृतातीत संमतीनाम रामाधिनाय नमो नमः आता हृदये आपुले चौफळुनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेशमिदांत शास्त्रार्थ नित्यम नमो सद्गुरु नामदेव महाराज पठाडे परब्रह्म स्वरूपम वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी हरि ओम शांती 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 भजन करे सदाशिव
उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची ताटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची ताटी हो नदी कलिवटा शोभे बाळवंटी हो नदी कलिवटा शोभे बाळवंटी हाय कैलानी अंबा उभी करण्यावरी कटी वो उभी करण्यावरी कटी हो उधो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो सद्गुरु जोग महाराज की उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार कायवानु मी पामर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उचलला अभंग बांधवगड निवासी संत सम्राट श्री संत सेना महाराजांचा संत प्रकरणातील सर्वांच्या पाठातील न असणारा अभंग सेवे करता निवडला आहे विठाला या अभंगामध्ये संत सेना महाराज संतांचे काय उपकार आहेत ना हे सांगतायत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत काय सांगितलंय उदारता दाखवली आहे संतांमध्ये पण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तीमध्ये आपण जर पाहिलं संतांचा शब्द उदारतेमध्ये आहेत आता दोन शब्द व्याकरण दृष्टिकोनातून आमचे गुरुजी लाड गुरुजी आम्हाला सांगायचे अर्जुन महाराज लाड कायम सांगायचे आम्हाला उदार आणि उधार दोन शब्द आहे इकडं श्लेष अलंकार आहे उदार म्हणलं तर उधारित आणि उदार म्हणलं वैराग्यवान ज्याला म्हणतायत महाराज ते वैराग्याची भूमिका संतांमध्ये आहेत म्हणून संत उदारतेमध्ये मोडतायत विठाला अजून काय म्हणतात संत सेना महाराज माय बाप कृपावंत जेवढी आई वडील आपल्याला कृपावंत करतात ना तेवढी संतांची भूमिका आहे बघा म्हणून या ठिकाणी अजून काय सांगितलंय म्हणून या संतांना मी वंदन करतोय सेना महाराज म्हणतायत मी उत्तराई झालो जे मला कधी दिसलं नाही त्याचं तुम्ही उत्तराई झालो फक्त एकच आहे संतांच्या चरणावरती मी लोळण घेतलात ना हीच माझी पुण्याई आहे विठाला सेवेला प्रारंभ करायचा अगोदर वक्ताय ना त्याने थोडा परिहार देऊ तो असा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत मी मागच्या कीर्तनात सांगून गेलो तुम्हाला ही भूमी जी आहे ही सिद्ध पुरुषाची भूमी आहे अरे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे नवे नवे आपले सर्वांचे लाडके परशुराम बाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे विचार करा महाराज म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमचे गुरुवर्य माधव बाबा घुले बाबा आम्हाला नेहमी सांगत असतात यांच्या मार्गदर्शन चाललेला हात सप्ताह आहेत आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं रामदास बाबा साने असतील परशुराम बाबा असतील सर्व गोड असे संत मंडळी या ठिकाणी आहेत आणि यांच्या आधिपत्याखाली हात चाललेला सप्ताह आहेत आणि यामध्ये 51 बळी आहेत बरं का विनिक्रियापासून तर शेवटपर्यंत नाव माहीत नाही पहिलाच कार्यक्रम आहे पण आमचे नंदुरबार भागातले काही गायक मंडळी आलेले आहेत तुमची काल मला ओळख सांगितली भाऊसाहेब महाराज बोराडे यांनी म्हणून त्यांनी सांगितलं तिकडे गेले त्यांना पण भेटता आलं नाही आहे का नाही म्हणून सर्वांच्या चरण असं होतो कारण टाळकरी महत्त्वाचे आहेत आणि 2 मृदुंगमणी आता मला असं वाटतंय का आजचं कीर्तन जोग महाराज संस्थेमध्ये चालू आहे का असं वाटू राहिलं आहे विठाला दोन पखवाजे आहेत माझ्याबरोबर आलेले आमचे जी टॉकेज स्टार
तुम्ही जी टॉकीज दररोज पाहतात असे मृदुंगाची महामेरू रामदास महाराज रसाळ आहेरगावकर महाराजांचं नाव हनुमंत महाराज जाधव ना, हनुमंत महाराज जाधव या ठिकाणी त्यांचाही गोड असा हात आहेत. आता एकाहून एक 2 खिलारी पुढे बांधलेले आहेत बरं का, आणि त्या खिलाऱ्यांना कसं नाचवायचं हे मी ठरवणार आहे. विठाला आणि या ठिकाणी पेटी मास्तर आहेत. आमचे काकड्याची जुनी मंडळी आमच्यावाली सर्व बसलेले आहेत पुढे काय पाठीमागं. त्यांना माहीत आहे चालू कीर्तनमध्ये अटॅक आला होता, या तिघांनी मला वाचविले. 1 2 3 कीर्तनामध्ये अटॅक आला होता, आणि जेवढं कीर्तनात खाली पडलो तर त्या मंदिराच्या मागं भलं मोठं शिवलिंग पडलं होतं. ते शिवलिंग कुठून आलं काही माहीत नाही. तळेगावचा किस्सा आहे, त्यांना विचारून घ्या. JCBनं सुद्धा शिवलिंग उचलत नव्हतं, अशी भगवान शंकराची असीम कृपा आमच्यावरती आहे. विठाला या ठिकाणी माझ्यावर आलेले ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सध्या आता टॉप 10 मध्ये नाव आहेत असे विठूचा 16 यूट्यूब चॅनल हे पण आलेले आहेत. आणि यूट्यूब चॅनल समोर म्हणलं का कीर्तनकारला साखळ दंडाने बांधलेला असतं. आणि आता हा 5वा कार्यक्रम आहे आजचा बाबा. सकाळी 10 क्रिया, 1 श्राद्ध, 2 कथा होत्या, आणि सर्वांचा आग्रह खातर तुमचं भजनी मंडळ या ठिकाणी सर्व ग्रामस्थ यांच्या आग्रह खातर आलेली ही सेवा आहे. आणि विशेष म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड व्हावा असं अट्टहासानं काम करणे आमचे रामभाऊ महाराज. खूप गोड असं आमचे तुमचे जवळच गाव आहेत, 1.5 किलोमीटर कोरेगाव अतिशय, कारण बऱ्याच ठिकाणी भेट झाली आहेत महाराज. पण काय होतं दररोज पब्लिक बदलत ती सर्व बदलतं. आणि पहिल्यांदाच तुम्हाला एक विचार करतो, सांगतोय मी कीर्तनकार नाहीत. तू फेटा बांधलाय कसं म्हणजे सोंगासारखा. मी कीर्तनकार नाही बरं का, मी सर्व्हिसवाला माणूस आहे. म्हणून गोड असं वातावरण आहे बघा. आज जर पाहिलं तर संत प्रकरण आहेत, कारण कीर्तनकाराला भान असलं पाहिजे. पहिला दिवस नामपर आहे, दुसरा दिवस संतपर आहे. म्हणून मी संतपर प्रकरणाचा अभंग निवडला संत सेना महाराजांचा. संत सेना महाराज आमचे आराध्य दैवत आहे. म्हणून सेना महाराज या अभंगामध्ये संतांनी काय काय भूमिका केली याचं गोड चिंतन या अभंगात मांडतायत. विठाला आणि तसं पाहायला गेलं 1994-95 इकडे कुस्ती खेळून गेलेला माणूस आहे मी. तुम्हाला माहिती आहे का माहीत नाही, पण रमेश भाऊला माझं बोलणं झालं. माझं बंडू भाऊचं आमचं बोलणं झालं होतं मध्ये. माझ्या भावाने 1994 साली या ठिकाणी शेवटची कुस्ती मारली परसम बाबांच्या आधिपत्याखाली. आणि तुम्ही मानाची जी धाल आहे ती आजही आमच्या घरात आज डौलाने डोलतेत बघा. म्हणजे आम्हाला काहीतरी गोंदेकरांचं काहीतरी या ठिकाणी संबंध आहे. संबंध तसा भरपूर आहे, सूर्यवंशी परिवार म्हणलं तर भरपूर संबंध या ठिकाणी आमचा येतोय. पण इथं आल्यानंतर संबंध थोडा बाजूला ठेवावा लागतो. विठाला मग संत प्रकरणातलं प्रकरण आहेत ना. मग संत म्हणजे नेमकं काय? संत आले कुठून, का आले, कशासाठी आले, आणि संतांनी काय भूमिका केली हे 4 मुद्दे पाहायचे आणि कीर्तन संपवायचं. झोपलेल्या जीवाला जागा करण्याचं काम संतांनी केलंय. कारण का आले कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. ओ बोलिले गुरुजी शांत बाबा भरताया, शांत बाबा भरताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संत मालिका जर तुम्ही पाहिली महाराज, नामदेवराय आहेत, नाथबाबा आहेत, तुकोबराय आहेत, निळोबराय आहेत. मी तुम्हाला असा एक प्रश्न करतोय, शेवटची ओवी कोणाची, शेवटचा गाथा कोणाचा हो?
शेवटची ओवी कोणाची, शेवटचा गाथा कोणाचा? आता मोठी पंच झाली का नाही, म्हणून आम्हाला एक बरगडी वाढवाय बरं का. विठाला 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 विठाला. ढलो 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 काय सांगितलंय? शेवटची ओवी कोणाची? शेवटचा हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीत ना, तोपर्यंत संतांची किंमत तुम्हाला ओळखता येणार नाही. शेवटची ओवी जर पाहिली तर आमच्या हैबती बाबांची आहे, बरोबर आहे का नाही? आणि शेवटचा गाथा जर पाहिलात ना, आमच्या निळोबाळांचा आहे. विठाला विठाला. ढलो ढलो ठीक आहे, कळलं आम्हाला बाबा. आता आमचे गुरुवर्य पोपट महाराज कासारखेडकर आम्हाला नेहमी सांगतात, फार गोड सांगतात आम्हाला. संत मालिकेमध्ये जर तुम्हाला संत ओळखायचे असतील तर कसे ओळखायचे? ज्ञानोबरांची एक ओवी घ्या. ज्ञानोबरांनी ओवी लिहून टाकली आहे. कोणती? ती ओवी प्रत्येक वारकऱ्याने आपल्या खिशामध्ये लिहिली असावी. ज्ञानोबरा म्हणतायत ना, सांडोणी अंगाची खोळी, सर्प रिघालिया पाताळी, मग त्या दोचेशी कोण सांभाळी, तैसे झाले. ज्ञानोबरा म्हणतायत, सर्पाच्या अंगावर काती नाही, त्या कातनीला आपण जर स्पर्श केला तर सर्प आपल्याला दंश करतोय, पण सर्पाने आपल्या अंगावरची कातणी टाकून दिली तर सर्प त्या कातनीकडं मागं वळून सुद्धा पाहत नाही. तशी या जीवाची गत आहे. गर्भात असताना देवाला म्हणतो आपण, देवा तू आणि मी एकच आहे, तू आणि मी एकच आहे. गर्भातून बाहेर पडलो का विसरल्या सोम कोमच्या गोष्टी. मग देवाला आपण म्हणतो, देवा मी केव्हा बोललो होतो तुला, केव्हा केव्हा. रडताय ना पोरग, केव्हा बोललो होतो, केव्हा बोललो होतो. विचार करा महाराज. मग आमचे तुकडोजी महाराज याच्यावर प्रमाण टाकतायत. तुमच्या आमच्या अंगावर एक गोधडी आहे, त्या गोधडीला पडले 6 डाग. जोपर्यंत ही गोधडी तुम्ही आम्ही धुत नाही तोपर्यंत संतांची किंमत तुम्हाला करता येणार नाही. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला धुवून आणा कोणी, तिला धुवून आणा कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, याद धुवून आणा कोणी, याद धुवून आणा कोणी, याद धुवून आणा कोणी. एकदा यांचं नाव टाळी वाजवा बा. गोड आहे, गोड गोड. कारण कीर्तनकारांचा आत्मा आहे बरं का. हे आत्मे आहेत. आम्ही किती गागलो. रात्री मला एका पोराने प्रश्न केला कीर्तनामध्ये. म्हणे ए बाबा कशाला बोलतो तू? त्या म्हणा तू कशाला बोलतो? ते मला म्हणे तू कशाला बोलतो? म्हणलं मला पैसे देऊन आले बोलायचं. बरं पोराला काय बाबा बाबा काय घेणं नाही बाबा पोरांना आहे का नाही. त्या म्हणलं का बस. ते म्हणे नको बोलू तू मला म्हणे. अरे म्हणलं काय बोल. म्हणे तुला एक प्रश्न विचारू मला म्हणे. अरे तुला करून मला मग तुला एक प्रश्न विचारू. म्हणलं काय आहे? म्हणे बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर देता नाही आलं तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. म्हणजे 600 रुपये घे पण पहिला प्रश्न विचार आणि गप बस. ते काय म्हणलं माहिती का? बाबा हा जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ती वाढल्यानंतर कमी होती? मी तर गपचच राहिलो. काय म्हणलं? जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ती वाढल्यानंतर माझ्या ते मेंदूरच मुंग्या आल्या बुवा. म्हणलं आता काय करावं ह्या लेकराला. म्हणलं भाऊ तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला काही सांगता नाही. 500 रुपये म्हणजे 600 रुपये घे म्हणून उत्तर सांग पहिलं मला. ते म्हणे बाबा किती मूर्ख तुम्ही. म्हणले कसं काय? म्हणे बिडी. आता बिडी विठाला विठाला. ढलो 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 आता बिडी वाढल्या कमी होते ना महाराज. म्हणून आमच्या तुकडोजी महाराजांनी हे प्रमाण दिलंय. संत जर ओळखायचे असते महाराज चिरंजीवी पदामध्ये संतांचे वैराग्याचे 3 प्रकार सांगितले आहेत. वैराग्याचे 3 प्रकार सांगितले आहेत. तामस, राजस आणि सात्विक. विचार करा महाराज. या 3 गुणातून वैराग्याचे संबंध निर्माण होतोय त्याला संत म्हणतायत. विठाला विठाला मात्र आपण जर पाहिलं एक असा सिद्धांत आलेला आहे. सिद्धांत कोणता आहे? वाघाच्या गुहेमध्ये तुम्ही राहू शकत नाही. पहिला मुद्दा. लोखंडाचा रस्ता आहे तप्त त्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकत नाही.
आणि किती झोप लागली आणि तुम्हाला जर उश्याला घ्यायचं असेल तर अजगराची उशी आपण घेऊ शकत नाही. तसं वैराग्य संतच घेतात. तुम्ही आम्ही परमार्थिक जर असलो तरी वैराग्य धारण होत नाही. त्याला कारण फक्त वैराग्याची भूमिका ही संतांकडे आलेली आहे. विठाला विठाला. जगामध्ये असे एक संत होऊन गेले बरं का. एक संत, त्यांचं नाव जर घेतलं तर यम सुद्धा आपल्या जवळ येत नाही बुवा. तुकाराम तुकाराम नाव जरी घेतलं, अहो तुकोबरायांचं काय वैराग्य होतं महाराज. किती वैराग्य तुकोबरायांकडं. विचार करा महाराज. ज्यांनी तुकोबरायांना मारावं, ज्यांनी तुकोबरायांची पवित्र गाथा इंद्रायणच्या पाण्यामध्ये बुडवावी, तेच तुकोबराय त्यांच्याकडे जातात का हो. मला मारून मारून तुमचे हात दुखत असतील ना, त्याला वैराग्य म्हणतात. शेवटी त्या लोकांना तुकोबरायांची किंमत कळली आणि त्या तुकोबरायांची आरती त्यांनी गायली. तुकिता तुलदेसी ब्रह्म तुकासी झाले, तुकिता चरणे मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी म्हणून रामेश्वरी, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी आरती तुकाराम स्वामी आरती तुकाराम. याला म्हणतात वैराग्य. आमचे आजोबा होते कीर्तनकार बरं का, दुडकोजी महाराज, तुम्हाला नाव माहीत असतील. माझे आजोबा ते आम्हाला कायम सांगायचे, जर तुम्ही परमार्थ करत असताना किंवा संसार करत असताना तुम्ही परमार्थामधली सुखाची प्राप्ती जर तुम्ही करत असाल तर महामूर्ख आपण समजायचं. बाबांचे वाक्य माझं वाक्य नाही. शेषा स्तुती प्रवर्तला जीवा चुरुणी पलंग झाला तोही अंतुरणात तळवटी दडी, ह्या न्यायाप्रमाणे. तो माझे अधिकार नाही. पण लहान तोंडी मोठा गाज घेतो. बाबांचे वाक्य होते, जर तुम्ही संसार करतायत, संसारामध्ये राहून परमार्थाचं जर तुम्ही सुख मिळवायचा प्रयत्न केला तर महामूर्ख आपण समजायचंय. परमार्थ करायचा पण सुखासाठी नाही, फक्त देवासाठी करायचा. पण आपण म्हणतो देवा यंदा तू एक बंगला झाला, दुसरे 2 बंगले होते, होत नाही ते पडत खाली. त्यांचे फार गोड वाक्य असायचे. ऐका बरं का. एकदा काय झालं, हनुमंतरायच्या मुलाचं लग्न करायचं होतं. मुलं कोणाचं आहे ऐकताय ना तुम्ही. विठाला विठाला विठाला. एकदा काय झालं, हनुमंतरायच्या मुलाचं लग्न करायचं होतं. आता मुलगा कोणाचा आहे चिंतन मार्केट आहे का बरं का. मुलगा आहे हनुमंतरायचा. आता हनुमंतरायला मुलं किती, किती मुलं, एकच. माझ्या म्हणण्याप्रमाणे हनुमंतरायला 11 मुलं आहे. जर ऐकायचे असतील
तर हनुमान जयंतीला अंजनी पर्वत कार्यक्रम आहे तिला ऐकायला या. विठाला खूप अवघड आहे बरं हनुमंतरायचं चरित्र. हनुमंतरायला एक भाऊ होता, कोण माहिती आहे का? मी तर असं ऐकलं इगतपुरी तालुक्यात प्रश्न विचारले म्हणजे पटकन उत्तर सांगता इकडे तर कोणी बोला ना. हनुमंतरायला एक भाऊ होता, त्याचा जप आपण जर केला तर माणसाला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. आम्ही दररोजचा जप करतोय. त्याचं नाव सांगितलंय गतिमान. काय सांगितलंय? गतिमान. या गतिमानाची जर तुम्ही साधना केलीत ना आयुष्यात माणसाला काहीच कमी पडत नाही. हा वेदांत शास्त्राचा दाखला आहे. विठाला काय झालं? हनुमंतरायने गेली मुलगी पाहायला. मुलगी पाहता 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 200 मुली पाहिल्या हनुमंतरायनी, पण सुनबाई काही पसंत पडना. शेवटी एका झाडाखाली पेरू खात बसली आणि तिळून चालले होते नेमके भीष्माचार्य. जय हरी. काय हनुमंतराय पुढे निघालात तुम्ही? काही नाही, मुलाचं लग्न करायचंय, मुलगी पाहतोय, 200 पुरी पाहिलेल्या का म्हणले, पण मुलगीच पसंत पडत नाही. काय करावं म्हणले आज कणी? म्हणलं काळजी करू नका. म्हणले का? अजिबात कुठं जायची गरज नाही. म्हणजे याला कारण म्हणजे माझीच मुलगी आहेत ना. कोण म्हणलं? आता इकडे पाका कसं बरं का, मुलगा कोणाचा आहे? हनुमंतरायचा. मुलगी कोणाची आहे? भीष्माचार्यांची. गेले ना कारला महाराज, पाटावरती बसवलं मुलीला. मुलगी पसंत पडली. लग्नाची तारीख ठरली. कॅलेंडर म्हणजे तारीख नाहीत ना, ती लग्नाची तारीख, जो महिन्याने तो महिना. आणि आता वरडी मंडळी जेवायला येणार होती, त्यांना जेवायला काय काय करायचं? शास्त्रकार म्हणतायत एक गोड आटम बनवा आणि एक तिखट आटम बनवा. गोड काय बनवायचं आणि तिखट काय बनवायचं? बरेच लोक जमले. मग आता ज्यांची साधना नाही, जे वैराग्यवान नाही, ते लोक पुढे बोलवले. सांगा आता तिखट काय बनवायचं? म्हणजे एक करा, खडी साखर 3 दिवस पाण्यात भिजत टाका. खडी साखरीला मोड फुटतील आणि खडी साखरीची उसळ बनवा. बरं ठीक आहे ठीक आहे, कळलं आता आम्हाला. आणि मग गोड काय बनवायचं? म्हणजे जिलेबी करू. कशी? कासव धरायचं, त्याचं दूध काढायचं, त्याचं तूप तयार करायचं आणि त्या तुपात जिलेबी तयार करायची. चिंतन मार्केट आहे का बरं कसं आहेत? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, कळलं आम्हाला. मग आता जेवायला कोण कोण येणार? ज्यांना तोंडच नाही ते जेवायला येणार. ज्यांना तोंड नाहीत ना ते जेवायला येणार. यांना वाडेकरी कोण कोण? वांजेचे पुत्र वाढायलाय. आता तुम्ही एक मला सांगा, वांजाबाईनं किती नवस केला त्याला मुलबाळ होतील? माझी आई मला कोड सांगते बरं का दर टायमाला. एका बाईला मुलगा नव्हता, त्या बाईनं नवस केला, देवा जर तुम्हाला मुलगा दिलात ना मी तुला 6 पायाचा प्राणी मारील. देव म्हणलेले का 2 पायाचं कोंबडं ऐकलं होतं, 4 पायाचं बोकडं ऐकलं होतं म्हणले, पण 6 पायाचं मी काही अजून ऐकलं नाही म्हणले. त्या बाईला मुलगा देऊन टाकला. दिला मुलगा महाराज. त्या बाईचं मुलगा लहानचं मोठं झालं. या बाईने पेपरला बातमी दिली, आज माझ्या मुलाचा नवस्फूर्तीचा कार्यक्रम आहे आणि 6 पायाचा प्राणी देवाला द्यायचा आहे म्हणले. अख्खं गाव पाहिलं ना, पोलीस बंदोबस्त वगैरे सर्व पाहिलं. लोक 6 पायाचा प्राणी आणला कुठून, 6 पायाचा प्राणी आणला कुठून. ती बाई गेली देवा पुढं, 6 पायाचा प्राणी मारला सुद्धा. मग असा प्राणी कोणता असेल? आमची आई आम्हाला कोड सांगायची पूर्वीच्या काळी. केशवरावांची मुलगी डोंगरगावला दिली. केशवराव म्हणजे केस, आता आमची जर पेट झाली आहेत. केशवरावांची मुलगी डोंगरगावला दिली. नख्या रोगाला तर मरून गेली. तिने उकाटीन तेव्हा पुढे मारली. म्हणजे आता विचार करा, अशा वांजा भक्तीनं मुलबाळ होईल. शास्त्रकार म्हणतात वांझेचे पुत्र वाढायलाय. जसं हे वर्णन करणं अयोग्य आहे, कारण हनुमंतराय बालब्रह्मचारी, भीष्माचार्य बालब्रह्मचारी, म्हणून हनुमंतरायचं वर्णन आमचे संत करतायत. काय? शरण शरण हनुमंता
वाटा. आता विचार करा, या ठिकाणी हनुमंतराय बालब्रह्मचारी आणि भीष्माचार्य बालब्रह्मचारी, मग यांना मुलगा मुलगी झाली कशी? बरं ठीक असेल, नवस करून झालं, काय हरकत नाही. पण खडी साखर जर 3 दिवस पाण्यात भिजत टाकली, तिला मोड फुटेल? नाही फुटू शकत. जर कासवाला स्तनच राही तर कासव दूध देईल कसं? शास्त्रकार म्हणतात, कासव धरलं, त्याचं दूध काढलं, तर तूप तयार केलं आणि त्या तुपात जिलेबी तयार केली. अजून काय, ज्याला तोंडच नाही ती वर हरिमंडळी जेवायला आली तो. आणि वांजेचे पुत्र, जसं हे वर्णन करणं अयोग्य आहे, तसं संसार करून परमार्थात सुख पाहणं सुद्धा अयोग्य आहे. विठाला विठा. आमचे संदीपन बाबा गुरुजी सांगायचे आम्हाला काय, संतांनी प्रत्येक इंद्रियावरती अभंग दिला. कानावरती अभंग दिला, डोळ्यावरती अभंग दिला, मुखावरती अभंग दिला, पायावरती अभंग दिला आणि हातावर सुद्धा अभंग लिहिला. पण या इंद्रियानं जर तुम्ही वाईट कर्म जर केलं, त्याचं फळ त्यालाच भोगावं लागणार आहे. पण जर या इंद्रियानं चांगलं कर्म करावं असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल, संतांनी जे सांगितलं ना ते आपण केलं पाहिजे. काय काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार. सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी, निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवलं महाराज आपल्याला. पण इथं आपण जर पाहिलं, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण जर गेलात ना, आपलं एकही इंद्रिय वाईट कर्म करणार नाही. संदीपन बाबांचे आम्हाला वाक्य असायचे, ते फार गोड विचार सागर सोडत असताना ते आम्हाला सांगायचे. आणि पंचशीमधलं उदाहरण सांगायचे. याचा काय झालं, एक शेतकरी म्हणले रस्त्याने निघाला आणि जात असताना 10 फुटाच्या अंतरावर एक पिकलेला परिपक्व आंबा पडला. किती फुटाच्या अंतरावरती? 10 फुटाच्या अंतरावरती. आता आंबा पिकलेला होता, परिपूर्ण होता, 10 फुटाचं अंतर होतं. आंबा पडलेला शेतकऱ्याच्या कोणत्या इंद्रियानं पाहिला असेल? आता पाहणं कर्म कोणाचं आहे? डोळ्याचं आहे. मग डोळ्यांनी आंबा पाहिला, मग डोळे बाहेर निघाली आणि पिकलेल्या आंब्याजवळ गेली आणि तो आंबा उचलला. आज काय विषय झालात का? पण डोळ्यांनी आंबा पाहिला, परिपक्व आंबा आहे, गोड आंबा आहे. डोळ्यांनी सांगितलं पाय महाराजांना, हरिभक्त पारायण पाय महाराज, पिकलेला आंबा आहे, गोड आंबा आहे, 10 फुटाचं अंतर आहे, चालणं कर्म तुमचं आहेत ना, जाओ म्हणले तुम्ही आंब्याजवळ. दोन्ही पाय दुडू दुडू आंब्याजवळ चालत गेले महाराज. आंब्याजवळ दोन्ही पाय गेले, पण त्या दोन्ही पायाने तो आंबा उचलला का? कारण चालणं कर्म फक्त पायाचं आहे, उचलणं कर्म पायाचं नाही. पायाने सांगितलं हात महाराजांना, हात महाराज, परिपक्व आंबा आहे, गोड आंबा आहे, उचला तुम्ही. दोन्ही हाताने तो आंबा उचलला. हाताने आंबा उचलला हे खरं आहे, पण तो पिकलेला आंबा त्या हाताला खाता आला का? मग तो खाल्ला कोणी असेल? 32 दातांनी खाल्ला. बरोबर आहे का नाही? 32 दातांनी आंबा खाल्ला हे खरं आहे, हे खरं आहे. पण त्या पिकलेल्या आंब्याची चव दाताला भेटली का? मग चव कोणी चाकली असेल? जिभेनं चव चाकली. मग जिभेनं चव चाकत असताना आंब्याचा मूळ मालकाला म्हणलेल्या का 10 दिवस झाले म्हणजे चोर सापडत होतो पण सापडत नव्हता. आज आंबे खाताना रंगे हात चोर सापडला. मालक जवळ आला, याची गच्ची धरली, 2 गालामध्ये सणासणा लावून दिल्या. दोन्ही गाल लाल बुंद झाले. काय केलंय? दोन्ही गाल लाल बुंद झाले. आता तुम्ही एक मला सांगा, इड गालाचा काही संबंध होता का? आंबा जर पाहिला डोळ्याने
आंब्याजवळ गेली दोन्ही पाय, उचलला दोन्ही हातानी, खाल्ला 32 दातानी, चव चाकली जिभेने आणि मार कोणी खाल्ला? दोन्ही गाल लाल बुंद झाली महाराज. पण संत म्हणतायत पण पाणी आलं कुणाला? का पाणी आलं? अरे आंबा पाहण्याचं वाईट कर्म डोळ्यानं केल्यामुळे त्याला फळ भोगावं लागलं. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये ज्यांच्याकडे उदारता आहे त्यांच्या चरणावरती आपण लीन झालोत ना, आपल्या हातून कधी पाप कर्म होणार नाही. म्हणून संत एवढे उदार आहे. आमचे सेना महाराज म्हणतायत ना, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. माया कृपावंता, माया बाबा सुंदर प्रबंध दिले महाराजांनी. उदार तुम्ही संत, फक्त उदार शब्द संपले अभंगामध्ये, पुढचा अभंग सुटणार नाही. पण संतांमध्ये उदारता किती आहे? वैदिक भाषेप्रमाणे किंवा वेदांत शास्त्राप्रमाणे आपण जर पाहिलं तर उदारतेचे 11-12 प्रकार सांगितलेत. काही मध्ये उदारता आहे पण देणं घेणं नाही. फक्त सप्ताबासला एक टांगीत होतर, नेहरू शर्ट, उपरणं, कपाला बुक्का, कुत्र भेटलं तरी जय हरी, माकड भेटलं तरी जय हरी, गाढव भेटलं तरी जय हरी. सप्ताह संपला, वारकरी भेटला तर कटमारी. उदारता आहे की? उदारता कोणामध्ये असावी? जगत वंदे जगत तुकोबरायमध्ये. अरे दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, सर्व धान्य वाटून टाकलं, उदारता होती. अजून काय सांगू? अरे तुकोबरांची मुलं अन्न करता मेली महाराज, अन्न करता मेली. पण विना घ्यावं आणि भंडार डोंगरावर जावं आणि ते आपलं भजन करावं. राहिली भागीरथी. या भागीरथीच्या 3 दिवस झालं पोटामध्ये अन्न नव्हतं. भागीरथी आईकडे गेली. आई, बाबाकडे भाकर मागितली पण बाबाने नाही दिली. आई भाकर मला, तू तरी मला भाकर दे. तुकोबरांचं काय परिस्थिती आहे महाराज? एवढी परिस्थिती झाली. आम्ही सदैव सुळके, आम्ही सदैव सुळके, गवळीला तुहर भागे, जाऊ कुळविगे, आम्ही सदैव सुळके, गवळीला तुहर भागे, जाऊ कुळविगे, पुत्र घरी राखती. विचार करा किती तुकोबरांचं वैराग्य महाराज.
चिमणी कोकली तरी घरात जाणार नाही. आणि भगीरथी 3 दिवस उपाशी होती महाराज. आईकडे सांगितलं, आई बाबाकडे भाकरी मागितली पण बाबाने दिली नाही, तू तरी दे रे मला भाकरी. आईच्या डोळ्यातून घळकन पाणी वखळलं. काय मला पती भेटला, संसाराचं वाटोळं केलं, सावकारकी सोडून दिली, सावकारकीच्या वया इंद्रांच्या पाण्यामध्ये बुडावल्या. काय पती भेटला मला, संसाराचं वाटोळं केलं माझ्या पतीनं. माझी मुलं अन्न अन्न करता मेली देवा. लाडाची भगीरथी राहिली. 3 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही देवा, काय करायचं. महासाहेबांनी एक फुटकं खापर घेतलं महाराज आणि देहूमध्ये भिक्षा मागू लागले आमच्या महासाहेब. माझी लेकरू, एक लाडाची लेकरू या ठिकाणी 3 दिवस झाले उपाशी आहे, द्या ना कोणी भाकरी. देहूकर म्हणजे दया आली. उंजूळभर ज्वारी घ्यायची आणि त्या फुटलेल्या खापरात टाकायचं. असं करता 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 जवळजवळ 200 ज्वारी जमली त्या खापरामध्ये. भगीरथीनं पाहिलं आणि भगीरथी आनंद नाचू लागली. जसं साधकाला रामनाम भेटावं ना, साधकानं नाचावत ना, तशी आमची भगीरथी नाचू लागली. कशी, या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, रामनामाची याचने, रामनामाची याचने. या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, रामनामाची याचने, रामनामाची याचने. भगीरथी नाचू लागली आणि म्हणत होती, आई बाबा भंडारा डोंगरून आले का बाबाला सांगेल तुमच्याकडे भाकरी मागितली पण तुम्ही दिली नाही, पण माझ्या आईने माझ्यासाठी देऊमध्ये भिक्षा मागितली. बाबाला सांगेल मी, आज आमच्या घरात दिवाळी साजर होणार, आईच्या हातची गरम गरम भाकरी खाणार आणि बाबाला सांगेल आज मी पोटभर जेवले. भगीरथी म्हणायची. घरी आलं बाबा, कोण्यामध्ये एक जातं पडलं होतं. महासाहेबांनी जातं बाहेर काढलं, लुगड्याच्या पदरानं जातं पुसलं आणि महासाहेब जात्यावर दळण लागल्यात. भगीरथीने आईच्या खांद्यावर हात ठेवले होते आणि पाया आनंदाने आपटत होती आणि मनातल्या मनात म्हणत होती, आज मी आईच्या हातची गरम गरम भाकर खाणार. बाबाला सांगेल, बाबा तुमच्याकडे भाकरी मागितली पण तुम्ही दिली नाहीत. पण तुकोबरायांचे 14 टाळकरी चिंतन बारकाने आहे का. आज मला असं रमेश भाऊन थोडं बंधनात टाकले बरं का. संत प्रकरण फार अवघड सोडवायला. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नेमकं काय झालं माहिती का. तुकोबरांचे 14 टाळकरी, त्या 14 टाळकरीमध्ये एक अनगडच्या फकीर नावाचे एक टाळकरी होते. अनगडच्या फकीर, त्यांच्याकडे एक भांड होतं. भांड, त्या भांड्यामध्ये किती पीठ टाकलं तर भांड भरत नव्हतं आणि त्याचा त्याला अहंकार होता. म्हणून रांजणगावच्या ब्राह्मणाकडे गेले. म्हणून तुम्हाला सांगतो, या कलियुगात सर्वश्रेष्ठ दैवत कोण असेल तर ब्राह्मण काका आहे. कधी ब्राह्मणाची निंदा करायची नाही. कारण का माहिती का, सांगू प्रमाण आहे का. आर्य ब्राह्मणाची पोर एक खेळायची ब्याले, ब्राह्मणाची पोर एक खेळायची ब्याले, रामनामाची लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, पत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, पत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, पळून गेले रे. हे नागवेच पळून गेले रे. पहाडपर्यंत चालला आपले, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. हे? विचार करा महाराज. मग काय म्हणून ब्राह्मण काका गेले, काका आमच्याकडे एक असं भांड आहे, किती पीठ टाकलं तर भांड भरत नाही. असे कोण उदार संत आहे की माझं भांड भरून देतील. उदार तुम्ही संत. त्या ब्राह्मण काकाने डोळे बंद केले आणि डोळे उघडले परत. काका तुम्ही जा म्हणे देहूला, तिकडे संत तुकाराम महाराज नावाचे एक विभूती आहेत, उदार आहेत त्यांच्यामध्ये, खूप उदार आहेत ते. जा त्यांच्याकडं, ते तुमचं भांड भरून देतील. अनगडचा फकीर निघाला महाराज. पण रस्त्यानं शांत येत नव्हता.
तो अनगडचा फकीर रस्त्यानं मोठमोठ्यानं ओरडत होता. काय? अरे हाय कोई माई कलाल का मेरा कटोरा भर देगा, हाय कोई माई कलाल का मेरा कटोरा भर देगा. अहंकाराची भाषा होती. सज्जनानो, दरमजल करत 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 देहूच्या गावाजवळ आला. काही टवाळखोर मंडळी बसली होती आणि त्या टवाळखोर मंडळीला हा अनगडचा फकीर बोलला, का हो संत तुकाराम महाराजांचं घर कोणतं आहे? मी असं ऐकलंय ते खूप उदार आहे. उदार तुम्ही संत, खूप उदार आहे. म्हणजे तुम्ही कोण? मी अनगडचा फकीर आहे. माझ्याकडे एक भांड आहे, किती पीठ टाकलं तर भांड भरत नाही. मी असं ऐकलंय का संत तुकाराम महाराज खूप उदार आहे, ते माझं भांड भरून देतील. आणि जर नाही भांड भरून दिलं ना, तुकोबरायांची परीक्षा संपली, तुकोबराय फेल आहेत परीक्षेमध्ये. देहूकर मंडळी म्हणली आता तुकोबराय संपलेत. लोकांना ज्ञान देत होतेत ना, लोकांना सांगायचे कीर्तन ऐकलं आपलं अंग हरूप होतं. कीर्तन चांग कीर्तन चांग बघू म्हणले तुकोबराय फेल होतील. आता काका समोरचं जे घर आहेत ना, हे तुकाराम महाराजांचं आहे, जाओ तुम्ही घरला. बघा अनगडचा फकीर चालला होता पुढं 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 पुढं. जात्यातून नेमकं पीठ पडायला सुरुवात झाली आणि अनगडचा फकीर तुकोबरायांच्या घरासमोर गेला आणि मोठ्याने ओरडला, हाय कोई माई का लाल का मेरा कटोरा भर देगा. हा आवाज भगीरथच्या कानावर गेला. कानावर गेला, आईच्या खांद्यावरचे हात काढले. दरवाजाला एक मोडकी फळी होती, ती फळी बाजूला केली. डोकून पाहिलं ते एक फकीर काका आपल्या घरासमोर उभे आहेत आणि अहंकाराची भाषा बोलतायत. आणि तुकोबराय म्हणतायत, ज्याचा जर अहंकार गेला तो काय होतो? अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला. अहंकार गेला तू मन देवा झाला, तुझा मन देवा झाला, तुझा मन देवा झाला. अहंकार गेला तो देवच होतो महाराज. देव होणं सोपं आहे का? नाना रूपीने किडा तिथ्या. जो नाना रूप घेतो, विश्वाला किडा करून दाखवतो, तो देव आहे. मग आता विचार करा, मग नेमकं भगीरथीने पाहिलं, भगीरथी काहीच बोलली नाही, अहंकाराची भाषा बोलते आहेत. मध्ये गेली, जात्यातून पीठ खाली पडत होतं. भगीरथी काहीच बोलली नाही, ओंजोळ भरली आणि अनगडच्या फकीर काकाकडे जायला निघाली. तेवढ्यात मासाहेबांनी हात धरला. भगीरथी पीठ खाली टाक. भगीरथी भगीरथी पीठ खाली टाक. बापासारखी उधारमानकी निघाली. बापानं संसाराचं वाटोळं केलं आणि बापावर गेली, पीठ खाली टाक. पण नाही महाराज, भगीरथी तुकोबरायांची कन्या होती. लेक लाडकी मी या संतांच्या लाडकी लेक. भगीरथी ऐकत नव्हती. महासाहेबांना राग आला आणि भगीरथी हातावर एक जोरदार फटका मारला. उंजुळीमध्ये घेतलेलं पीठ त्या फटक्यामुळं खाली पडलं गेलं महाराज. फक्त हाताला चिटकलं होतं. विचार करा, फक्त हाताला पीठ चिटकलं होतं. भगीरथीनं काय केलंय? थांबली नाही भगीरथी. हाताला पीठ चिटकलेलं होतं, तशीच भगीरथी बाहेर निघाली. अनगडच्या फकीरानं भांड पुढं केलं, हातामध्ये पीठ नाही, फक्त हात पिठाने माखलेले आहेत. भगीरथीने काहीच केलं नाही. ते भांड पुढं केलं आणि आपले हात त्या भांड्यामध्ये झटकले. असे फक्त हात झटकले. परिणाम असा झाला, हाताला चिटकलेलं पीठ त्या भांड्यामध्ये पडलं तर भांडाही भरलं आणि वसुंडून भरून पीठ वाहू लागलं आणि तिकडे पिठाचा ढिगारा तयार झाला. विठाल तेव्हा अनगडचा फकीर बोलला, भांड खाली ठेवलं आणि अनगडच्या फकीरानं हात जोडले. सांगितलंय, तुकोबराय तुम्ही खूप श्रेष्ठ आहे, तुकोबराय तुम्ही खूप श्रेष्ठ आहे. तेव्हा भगीरथी वाक्य आहे. जर शब्द आवडला तुकोबरायांचा तर तुकोबरायांच्या नावाने टाळी वाजवून विसरू नका. तुकोबराय म्हणलं, बघा ए मूर्खा. भगीरथी म्हणली, मी तुकोबराय नाहीत, मी तुकोबरायांची कन्या भगीरथी आहे.
काय म्हणले? मी तुकोबराय नाहीत, मी तुकोबरायांची कन्या भागीरथी आहे. अनगडच्या फकीर 5 फूट मागं सरकला आणि अनगडच्या फकीराचे वाक्य आहे, जर तुकोबरायांची मुलगी भागीरथी जर एवढी उदार आहे तेव्हा जगत वंदनी जगद्गुरु तुकोबराय किती उदार असतील. विठाला विठाला महाराज कुठे गेले बाबा? भजनाला गेले भंडारा डोंगरावरती. अनगडच्या फकीरनं पळ काढला आणि भंडारा डोंगरावरती तुकोबरायांचे पाय धरले. बाबा तुमच्या हातून मला माळ घालायची आहे. तुकोबराने अनगडच्या फकीराला माळ घातली आणि 14 टाळकरीमध्ये 1 टाळकरी बनलेत. अरे मराठ्याला माळ घालवलं नवल नाही. शब्दाखाली अंडरलाईन करा. मराठ्याला माळ घालविल नवल नाही. त्यावेळेस आमची संत क्रांती झाली. एका मराठी संतांनी एका मुसलमान बांधवाला त्यावेळेस माळ घातली. ही आमची वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठाला या मालेगावला आमच्या बरोबर हिम्मतनगरला तुम्हाला माहितच आहे. माझे स्वतःचे 78 माळकरी आहे, मुसलमान बांधव. आजही सकाळ संध्याकाळ हरिपाठ करतात. आणि आम्ही 10 क्रियामध्ये 13मध्ये जर हरिपाठ भेटला त्या हरिपाठ खिशामध्ये वल्ला होऊन जातो आंघोळी केल्यानंतर. पण हरिपाठाकडे आम्ही काही पाहत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, कीर्तनकारला तारीख देताना परीक्षा घेत चला. आजपासून सुरुवात करा तुम्ही, आजपासून सुरुवात. हो बाबांनी सांगितलं, आमच्या गोविंद बाबांनी, आमची बिडजी बाबाला तुम्ही जाते इकडं. कीर्तनकारची परीक्षा अशी घ्यायची, तो उदार किती आहे, ते ज्ञान किती उदार आहे हे सुद्धा पाहायचं. एकनाथ महाराज सदगीर आम्ही दररोज कॉन्फरन्सला आहे. बाबांनी सांगितलंय, काय सांगितलं, कीर्तनकारला तारीख द्यायची तो म्हणतो 50,000, 60,000 घे, चल काय हरकत नाही, पण 3ला आमच्या गावात यायचं. किती वाजेला? 3ला आमच्या गावात यायचं. बरं ठीक आहे. मग आमच्याकडे 5 ते किंवा 4 ते 5 ज्ञानेश्वरीवरती आमचं प्रवचन रूपी चिंतन असतं. आम्ही ओवी देणार आणि तुम्ही त्या ओवीवरती चिंतन मांडायचं. बरं ठीक आहे. नंतर थोडं फ्रेश व्हायचं, दूध वगैरे चहा वगैरे. आता घरी आम्ही कोरा चहा पितो, पण बाहेर आलो दूध पितो. वाहा घरी बिगर तेलाचं काढून खाऊ, पण बाहेर आलो बाबा तूप खातो. म्हणून आमच्या डॅऱ्या थोडं मोठे व्हायला लागले. आता जसं घरी येत तसं बाहेर राहायचं. ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मग हरिपाठामध्ये तुम्ही विना घ्यायचा, तुम्ही हरिपाठ पुढं म्हणायचा आणि आम्ही भजनीमध्ये मागं म्हणणार. कीर्तनकारला सांगायचं तुम्ही. बरोबर ठीक आहे. जेवताना तुम्हाला आम्ही अभंग देणार आजचा, त्या अभंगावर तुम्ही चिंतन मांडायचं. आणि कीर्तन संपल्यानंतर तुम्ही 40 लाखाच्या गाडीत जर येत असेल तर मुक्कामाला थांबायचं. पहाटे उठायचं, स्नान करायचं, नित्यपाठाची पूजा करायची आणि मंदिरात यायचं. आम्ही तुमच्या मागे जाणार, गळ्यात विना अटकवायचा आणि तुम्ही पुढे काकडा म्हणायचा, आम्ही तुमच्या मागे काकडा म्हणणार. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला नाश्ता पाणी, मग अख्खं गाव गोळा करायचं आणि प्रत्येकाने त्यांना बुक्का लावायचा आणि 60 नाही 65,000 रुपये त्याला देऊन टाका. विठाला असं जर केलं तर परीक्षा लोक येतील का महाराज? आमच्या भागाला चालू केलं आम्ही. आता ते तोंडाने पैसे मागणाऱ्यांची हालत करायची आता मला. विचार करा महाराज, आवाच्या सव्वा फार अवघड आहे. का बरं आम्हाला पिंगळा येत नाही काय? मी तर सकाळी जातात ना पिंगळा. काय अवघड झालो बाबा, काय समजत नाही मला. ते अशा वेळेस आमचे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन नामदेव महाराज पठाळे पाहिजे होते, मग समजलं असतं. फक्त काय माहिती का, अरे हे जरी नाही कळलं तुमचे पैसे वाढतील. हे जरी नाही कळलं पण तुला किती कळलं, किती कळलं, मधूनच सुरुवात. तुम्हाला सांगू का, पिंगळा जर म्हणायचा असेल संध्याकाळी गायला जात नाही. वारकरी संप्रदायाचे नियम आहे काही. जर तुम्ही पहिल्यांदा जर उत्तर रागाची चाल म्हणायला लागले, होईल का शक्य? होईल शक्य? वारकरी संप्रदायाची नियमावली बासाहेब. आणि मला तर चांगली गॅरंटी आहे, इगतपुरी तालुक्यामध्ये सर्व नियमावली मान्य केली जाते. इगतपुरी तालुक्यामध्ये सर्व नियमावली पाहिली जाते, कारण बाबांचं आधिपत्य आहे, आमचे माधव बाबांचं आधिपत्य आहे. आणि तिथं योग्य मार्गदर्शनामध्ये जो कीर्तनकार असतोच ना तेच. आणि बाबांना जोड लागली आमच्या शिवबाबा मस्करांची, दोन्ही ब्रह्मचारी. मग तिथं परमार्थ मार्ग योग्यच असेल, अयोग्य कसा असेल? विठाला
कोणाला? मग किती उदारताय म्हणून आमचे संत म्हणतायत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार काय वानू मी पामर विठोबा लोकांनी मला अंगठीने मुका लावला बुवा बाबा आहे नरखात लावणार आहे नरखात आहे गडी माफ करा कोणी अंगठीने मुका लावत नका जाऊ कारण गोंद लावण्याच्या प्रथा आहे बरं का मी तर चकित झालो बाबा म्हणलं अंगठीने मुका म्हणलं बांड्या तुम्ही आला आता खूप गोड वातावरण आहे महाराज 11:5 कमी मला समजलं पण नाही जाता फक्त एकच सांगतो ते कोणी काढेल का विठाला विठाला उदारता आहे आमच्या छत्रपती शिवाजी राजांची ऐकायची बघा बरेच मावळे एकत्र केले पण जात पात आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी मांडली नाहीत म्हणून आमच्या शाहिरानं वर्णन करावं आणि सांगावं काय धन्य धन्य शिवाजी राजा हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक रत्न जन्माला आलो नाव होतं छत्रपती शिवाजी राजा एवढी उदारता लहानपणी बापाचं छत्र हरपलं गेलं लहानपणी बापाचं छत्र हरपलं आणि गुरुच्या रूपाने दादोजी कोंडदेव त्यांना लाभले पण सांगितलंय महासाहेबांनी राजा माझ्या स्तनातला दूध तुम्ही पेलात
पण एक आहे, माझं दूध उदारतेमध्ये आहे. फक्त एकच सांगेल तुम्हाला मी, जेवढी गड किल्ले तुम्ही जिंकाल त्या एकाही गड किल्ल्यावरती तुमचं नाव नको, फक्त पायरीवर नाव पाहिजे, दगडावरती नाव पाहिजे. म्हणून माहित आहे काय सांगावं, एकच राजा इथे जन्माला, काय सांगितलंय, एकच राजा असा जन्माला आला का 7-12 उतार नाव नाहीत. पण आमचा 1 फुटासाठी आम्ही भानगडी करतोय. पण आमच्या संतांनी एवढं उदारता दाखवली, अख्ख्या जगाला सर्व वाटून दिलं. पण नाही महाराज, नाहीच. ज्ञानोबरायांनी किती अवघड केलं विचार करा महाराज. कारण का ज्ञानोबरायांमध्ये एवढी उदारता होती म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर म्हटलं गेले. बरोबर आहे का नाही? ज्ञानाचा हो ज्ञानाचा ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. या अभंगामध्ये एक संत आहेत. कोणते? बांधवगड निवासी संत सेना महाराज. किती उदारता आहे. अरे त्या संत सेना महाराजांसाठी देवानं लोकांची दाढी करावी महाराज. राजाला कोड झालं होतं, वाटीमध्ये चतुर्भुज रूप दाखवलं, राजाच्या अंगावरचं कोडच बरं झालं. बघा किती उदार. म्हणून एक आहे, ज्यांच्यामध्ये उदारता आहे त्यांची सेवा भगवंत करतोय. आमच्या जायखेड भागामध्ये कृष्णाजी माऊली म्हणून एक संत होऊन गेले. यशोदाका वगैरे आमच्या ते सांगतात, ते शिक्षक होते महाराज. पण या ठिकाणी विस्तार अधिकारी त्यांना सुट्टी द्यायना पंढरपूरच्या वारीसाठी. पण गुरुजींनी सांगितलंय, माझी नोकरी गेली तरी चालेल, पण जो पांडुरंग परमात्मा जो उदार आहेत ना, त्याच्या दर्शनाला मी गेल्याशिवाय राहणार नाही. शेवटी काय केलं माहिती का? शेवटी रजा पास झाला नाही, काहीच नाही, ऑडिट लागेल होतं आणि गुरुजी निघून गेले पंढरपूरच्या वारीला. पण भगवंताने स्वतः विस्तार बघा, गुरुजींच्या रूपानं साहेब पोरांची सेवा केली. गुरुजी जेव्हा पंढरपूर आले तेव्हा सर्व लोक शिक्षक म्हणले, गुरुजी तुम्ही रेकॉर्ड खूप उत्तम बनवलं. गुरुजी म्हणे पंढरपूरला गेलो तुम्ही माझं कसं काय सांगतायत. म्हणजे भक्तासाठी भगवंत काम करतो, पण त्या भक्तामध्ये तेवढी उदारता पाहिजे, तेवढी उदारता पाहिजे. आज तुम्ही पंढरपूरला जा, नास्तिक गेला तरी तेच वरदान आहे, आणि आस्तिक गेला तरी तेच वरदान आहे. कारण का तो इतका दानशूर आहे. उदारतेचे पुढे दानशूरता आहे, आणि दानशूरता फक्त भगवंत जवळ आहे, आणि उदारता संतांकडे आहे. 2 नाण्याच्या बाजू आहे. म्हणून माझ्या संतांनी वर्णन केलंय कसं आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान, तुझी एक दाना सुरदाता, तुझी एक दाना सुरदाता, विटेवर ज्याची पाऊले समान, तुझी एक दाना सुरदाता, तुझी एक दाना सुरदाता, तुझी एक दाना सुरदाता. बरोबर महाराज, तुम्ही उदार शब्दावरती 1.5 तास बोलले, बरोबर आहेत ना. पण उदार शब्द संतांच्या बाबतीत तुम्ही लागू केला हे मान्य आहे, पण सांख्यिक शास्त्राप्रमाणे आपण जर पाहिलं ते पाहायचं आपल्याला. आता ज्यांना गणित येतं त्यांनी करा गणित, ज्यांना येत नाही त्यांनी फक्त माझ्याकडे पाहत राहा. आता मी तुम्हाला एक गणित करायला सांगणार आहे, ऐका बरं कसं विषय आहे. विठाला विठाला आता मी तुम्हाला एक गणित करायला सांगणार आहे, आणि गणित करून तुमच्या मनामध्ये अंक येणार आहे. काय येणार आहे? अंक येणार आहे. तो अंक तुम्ही मला सांगायचा नाही. मग तुम्ही जेवढे बसले आहेत ना तेवढ्यांच्या प्रत्येकाच्या मनातला अंक मी सांगेन, आणि तोच अंक तुम्ही जेवढे बसलेत ना, या बघ पुढं, तुम्ही जेवढे बसलेत ना, मी सांगितलेला अंक तो जर तुमच्या मनात आला
तर तुकोबरायांच्या नावाने किंवा संत शना महाराजांच्या नावाने टाळी वाजवली विसरायचं नाही. उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत. पण उत्तर बरोबर आलं तर बरं का. आणि उत्तर जर बरोबर आलं आणि तुम्ही टाळी वाजवली का कीर्तन संपल्यानंतर मला प्रत्येकाने 100 रुपये द्यायचे. फर्निचरचं काम बाकी ना अजून. ऐका नाही, विचार करा. मग ऐका, गणित हळूवारपणे करा आणि तुमच्या मनातलं उत्तर तुम्ही मला सांगायचं नाही बरं का पुरीनो. मग ते कसं आहे ते ऐका. 1 पासून ते 9 पर्यंत कोणताही एक अंक तुम्ही मनात धरा. मनात धरायचं नाही तर आमचं पितळ उघड करून द्याल तुम्ही. ऐका नाही, बोलायचं नाही, आपल्या मनात धरायचा अंक. 1 पासून 9 पर्यंत कोणताही एक अंक मनात धरायचा आहे. धरला, जो अंक तुम्ही मनात धरलायत ना त्याची दुप्पट करा. 2 धरला असेल तर 4 होईल. बरोबर आहे की नाही? झालं. दुप्पट करून तुमच्या मनामध्ये आता एक नवीन उत्तर आलेले आहेत. दुप्पट करून जे उत्तर तुमच्याकडे आलं त्या उत्तरामध्ये माझे अधिक 10 मिळवायचे. मिळवले? इंग्लिश मिडियमला आहे का तुम्ही? म्हणूनच हुशार दिसत्या. पण लग्नाला डोक्यावर पदर घेत चला. दुप्पट करून तुमच्याकडे एक नवीन आलं उत्तर. बरोबर, त्या उत्तरामध्ये माझ्या अधिक 10 मिळवायचे. मिळवले? 10 मिळून तुमच्याकडे आता परत एक नवीन उत्तर आलेले आहेत. आलत ना? जे 10 मिळून जे उत्तर आलं त्याचं निम करून टाका. बाकीले 2 करा ना त्याला. केलं? निम करून तुम्ही गणित करताय ना. पण नाही तर मग तू पैसे गेले म्हणजे तूच मोबाईल कवर आहे. पण केलंत ना? निम करून जे उत्तर आलंत ना त्या उत्तरामधून पहिली मनात धरलेली संख्या वजा करा. आता बुमलक बरं कोणी मध्ये केली. मला प्रामाणिक वरबोट करून सांगा का गणित कोणी कोणी केलं. मागच्या तर काही घेणंच नाही मागच्याला. बाबा तू आणि तू कीर्तन म्हणजे बरंच म्हणजे लहान लहान लेकरांनी केलं होतं विद्यार्थी असल्यामुळं. आता तुम्हाला माहित नाही, मी स्वतः MA BEd आहे बरं का. MPhil आहे स्वतः, मास्टर ऑफ फिलॉसॉफी. ऐका आता ऐका. जर मी तुमच्या प्रत्येकाच्या मनातलं उत्तर सांगितलं आणि तेच उत्तर आलं तर संतांमध्ये उदारता 1 नंबरची आहे म्हणून संतांच्या नावाने टाळी वाजवायची. किंवा आता नाही तर बस निघून गेलो. हो बस निघून गेलो हात दाखवायचं नाही अगोदरच. मग ऐका, एवढं गणित करून तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त 5च उत्तर आला असेल. विठाला आलं का नाही उत्तर बरोबर? मग कार्यक्रम संपल्यावर मला 100 रुपये द्यायचे तुम्ही. याला म्हणतात कीर्तन. नाही तर कीर्तनामध्ये बाबा चालू आता काही आम्हाला खुनवित्या आणि काही आम्हाला गिळायचं गिळा बाबा सगळं. आणि मी कायम सांगतोय, ज्याच्या कीर्तनात माणसं झोपली, मी कायम सांगतो, युट्यूबला रेकॉर्डिंग चालू आहे माझं, ऐकलं तर घाबरत नाही, मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे. ज्याच्या कीर्तनात लोक झोपली तुम्ही पापी नाही, तो कीर्तनकारच पापी. काय काय वाटतं तुम्हाला? बरोबर. काही तर कीर्तनाचा काही संबंधच नाही. विचार करा महाराज, एकानं कीर्तन ऐकायला गेलं त्याला बरंच दिलं ओढून. माझा व्हिडिओ होता एक, आपल्याला माहिती आहे, दिलं ओढून. ती म्हणे मला काही कीर्तन आवडत नाही, माझा मित्रगण कीर्तनकार आहे, पण तुमचं तुम्ही कीर्तन करा. महाराज त्याच वाट्यावर बसलं आणि त्या गावात एक याडका सोडत, याडका तर शिंगबिंग अशी वळ कुठे आणि याला लागली झोप. ते असं करायचं. त्या याडक्याला वाटलं आतापर्यंत एवढा मोठा झालो, मला कुणी आव्हान केलं नाही, पण यानं मला आव्हान केलं. पाहतोच म्हणली. याडकं मागं गेलं आणि त्या डुकल्या खेळाला अशी धडक मारली. 3 दिवस आयुष्यभर होतो बा. मी एक दिवस त्याला भेटायला गेलो, म्हणले का हो येतं का कीर्तनाला? तुमचं कीर्तन आणि तुम्ही तिकडच जा. अरे पण संत उदारतेमध्ये आहे, त्यांनी उदारतेची भूमिका आपल्या माध्यमाने मांडलीत बघा. पण जर संतांची उदारता तुम्हाला कळत नसेल तर आपलं जीणं काय महाराज.
म्हणून संतांनी जो सांगितलंय ना त्या मार्गाने आपण जर गेलोत ना संतांची उदारता कळेल. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा लगेच संपवतो. विठाला विठाला दृष्टांत फार गोड आहे. आमचे गुरुवर्य गोड सांगायचे हा दृष्टांत. माझे 5 मिनिटं आहे अजून बाकी. काल 11:10 संपलं, आज 11:10 संपवलं. काळजी करू नका. एक मनुष्याला एका माणसाने बायकोने मारलं बायकोने त्याला. आता काय काय बायकाच मार खातात. तुम्ही म्हणजे तुम्हाला काय अनुभव, मला काय अनुभव नाही. कारण आमच्या पहिले बोट येतं आमच्याकडं. इतकं मारलं आणि त्याने शपथ घेतली काही नलगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आण भक्तीपूर्ण शपथ घेतली जाय तो तोंड पाहणार नाही. कोण म्हणलं? त्या बाईचा नवरा. ती म्हणली घ्या शपथ घ्या तुम्ही, मा तोंड पाहू नका आणि भूक लागली का माय परिचय याल तुम्ही. बरं ठीक आहे निघालं मारत पायी. आता दिवसभर अन्न नाही काही नाही. बायकोनं खूप मारलं होतं. नेमकं दरबजर करत अंधार पडला. एका असं डोंगरामध्ये एक असा देव होता दिवा. त्यानं पाहिलं दिवा आहे याचा अर्थ मंदिर असलं पाहिजे. गेला तिकडे महादेवाचं मंदिर होतं. यानं दर्शन घेतलं. आता पायी हिंडल्यामुळं पोटात काही भर नाही. महाराज त्या मंदिरात त्या शिवलिंगावरती तोंड ठेवलं आणि गेलं झोपी. ती पहाटी भगवान शंकर प्रसन्न झाले. ए भक्ता डोळे उघड, मी खूप उदार आहे, तुला काय मागायचं ते माग. येऊन डोळे उघडले. म्हणजे कोण रे तू? आता हा नास्तिकाला काय माहिती देव कसा राहतो. अरे मी भगवंत आहे म्हणजे असा राहतो का तू? बरं म्हणजे मग तुला मी प्रसन्न झालो. रात्र माझ्या शिवलिंगावर तू मुलकू ठेवून झोपलात, माझी साधना केली, मला आनंद वाटला. सांग मी तुला काय देऊ? म्हणले देवा मला 5 मिनटं विचार करू दे ना. बरं कर विचार म्हणले. 5 मिनटं विचार केला. पण हे माझ्यासारखं आगाऊ होतं. त्यानं असा विचार केला देवा तू जर उदार आहे, तू जर मला प्रसन्न झाला तर मी जे मागेल तू देशील. सांग काय मागतो? म्हणले देवा एकच दे, माझ्या रक्ताच्या थेंबापासून मेलेला मनुष्य जिवंत झाला पाहिजे असं काहीतरी वरदान दे. काय म्हणले? रक्ताच्या थेंबापासून मेलेला मनुष्य जिवंत झाला पाहिजे असं काहीतरी वरदान. आता विचार करा महाराज. भगवंत म्हणले दिसताना थोडा साधा भोळा दिसतो तुम्ही नाही म्हणले पण वरदान चांगलं मागितलं. उदारता दाखवं लागलेला. म्हणले भाऊ मी तुला वरदान देतो कारण माझ्यात तेवढी उदारता आहे. माझ्या उदारतेचं फळ तुला देतोय. पण एक आहे, पण तुझं अवघड होईल बरं का. ती म्हणे महाराज पुढचं कोणतं पाहिलं? आता चांगले दिवस आहेत ना, कमवून घ्यायचे दिवस आहे, घेऊ कमवून म्हणले आपण. दिले वरदान. घरी गेले बायको म्हणलं वाढून दे. बायको म्हणे मला माहित होतं तुम्ही येणारच आहे. म्हणजे काय? माझ्या रक्ताच्या थेंबापासून मेलेला म्हणून जिवंत होतोय. आता मला उदारता प्राप्त करून दिली. सांग जेवायला दे बनी. बायको म्हणले तुमच्या गोळ्या संपल्या का काय? सकाळी मार खावापर्यंत चांगले होते आणि आता कसं काय? तुला काय करायचं वाढून दे. दिले वाढून. जेवले झोपले. बा सकाळी त्या गल्लीत पण गागाड झाला. मोठ्यानं सोर निघाला. चांगले होते ना बाया, सकाळी गावाकडे निघाले होते बाया, कशी काय शिट्टी वाजली ना बाया. शिट्टी म्हणजे वर जा ना. ये म्हणे काहीतरी लोकांना दुःख झालं, याला आनंद झाला. हा म्हणे पटले म्हणे काहीतरी गडबड झाली. जाऊन पाहतो तो काय बरेच लोक जमीन केलं. ए बाजूला म्हणजे काय झालं? म्हणे मोठ्या शिट्टी वाजली म्हणे. म्हणजे मग ते गेले म्हणले. काही घाबरू नका. उदार तुम्ही संत या न्यायाप्रमाणे माझ्या मध्ये उदारता आहे. म्हणे मग मला वरदान दिले भगवंताने, एवढी उदारता दिली आहेत. माझ्या रक्ताच्या थेंबामुळं मेलेला म्हणून जिवंत होतो. लोक म्हणले तू येडबीड लागला का काय आल्या? उगं काही सांगू नको म्हणले. भय मागा म्हणले अरे पाहता प्रयोग करून एक मात्र लय हुशार होतं. म्हणजे गेलं पुढं. घरात गेला, सुई आणली, दर्शन घेतलं, हात कुंकू आली, बॉटला टोचली आणि 2 थेंब रक्त टाकलं त्या मूर्तीच्या तोंडामध्ये. महाराज पानाचा विडा कोंबला होतात ना, तो पानाचा विडा खाऊन घेतला, सुतळ्या तोडल्या आणि उठून बसलं. लोक म्हणले काय रामभाऊ दोन्ही रामभाऊचे इकडे रामभाऊ बसेल, इकडे रामभाऊ बसेल. तुमच्या जगापैकी कोणीच नाही. दुसऱ्या सांगतो काय रामभाऊ महाराज आहे म्हणले. रामभाऊ महाराज की जय, रामभाऊ महाराज की जय, रामभाऊ महाराज की जय. आता लोक असा कार्यक्रम वगैरे आटपला. आपल्या काय काय कार्ड बिर्ड आहे का आपलं? ते म्हणे कार्ड काही छापेल नाही, पहिलाच कार्यक्रम आहे माझा नाही. त्या सांगतो नंबर घ्या म्हणले. नंबर घ्या. बरं नंबर घेतला म्हणल्यानंतर बरं का म्हणे एक करा, मी तिकडे कोकणात राहतो, मला रेंज राहत नाही, काय तेव्हा तिकडे डोंगर खाऊन कार्यक्रमाला जावं लागतं. मग एक करा म्हणले हा माझ्या बायकोचा नंबर घेऊन जा. त्याचाही नंबर आणि त्याच्या बायकोचा नंबर. घरी आला बायको म्हणलं पाय
किती उद्धारता माझ्यामध्ये आहेत. बायको म्हणले आपलं आपलं काम करा, शेणबिन काढा गायचं आणि झोपून घ्या, सकाळी उठण कामाला लागा. लय मोठे सांगू नका. महाराज झोपले बा. सकाळी 6लाच फोन आला बा. हॅलो रामभाऊ महाराज का? म्हणे हो. मग तुम्ही कोण? म्हणे काय तुमचा कार्यक्रम ऐकला, कार्ड घेऊन गेलो, पण आमच्या घरला आम्ही आलो. आमच्या गावात एक 7 आली मानमोडीची आणि 20 लोक मेले. तुम्ही जिवंत कराल का? ऐकताय ना तुम्ही? अरे म्हणले उद्धारताय माझ्यामध्ये. येतोय म्हणले. मी ना सायकल काढली, त्या सायकलचं एक कुत्र निष्ठायचं माहिती आहे ना. 2-4 पायडर मारलं की ते कुत्र लटकत, सायकल पळती. ते पायडर मारू मारू जाम झालं. 20 मुली अशी लाईन सुरू ठेवलं. ते हा म्हणला कोणी गागू नका, रडू नका, बाहेर म्हणलं बाजूला तुम्ही, कोणी रडायचं नाही. आता रामभाऊ मला झालेत ना, जिवंत करतो. सुई काढली, दर्शन घेतलं, 2 थेंब रक्त काढलं, पहिल्या मुडद्यात तोंड टाकलं, ते जिवंत झालं. दर्शन घेऊन पळूनच गेलो. ते काला राहिलं मला. दुसरंही पळलं, तिसरंही पळलं. 10 मुडद्यापर्यंत रामभाऊ महाराज टवटवीत होते. लक्षात ना तुमचे काय म्हणतो मी? 10 मुडदे जिवंत करण्यापर्यंत रामभाऊ महाराज टवटवीत होते. पण पुढच्या मुडद्यापर्यंत गेले रामभाऊ महाराज बोट पिळायचे परत काही निघत नव्हतं. ते होतं माझ्यासारखं बारीक. कसे तरी 20 मुडदे जिवंत केले. रामभाऊ महाराज धाडकन जमिनीवर पडले. डोळे बंद झाले. आता लोक म्हणे काय बलाय बुवा, काय बलाय बुवा. कीर्तनाला बोलवलं, गोंद्याला आता जातं का काय, जातं का काय, जातं का काय, जातं का काय. घरी फोन बोला म्हणे. बघा नेमकं लोक म्हणे पाणी आणा, पाणी आणा. पाणी आणलं आणि तोंडावर मारलं. डोळे उघडायचा टाइम आणि बायकोचा फोन यायचा टाइम एकच झाला. पती देवा. बरं पैसे पती आणत असेल ना, पती देवा म्हणते आम्हाला. आणि पैसे संपलं का पत्या पत्या पत्या. आमचं लय अवघड. आता आम्ही सर्व्हिस माणसं आहेत. पगार जवळ आलत ना, पोहे करून देऊ का, शिरा करून देऊ का, अमुक करून देऊ का, भजे काढून देऊ का, कच्चे. आणि पगार संपला का तुम्ही कोण आणि मी कोण. हे आमच्या नोकरी लोकांचं कामच आहे. विचार करा महाराज. म्हणून आम्ही पगार यायचा अगोदर पटकन ती पेमेंट दाखवून मोकळून जातो. या असं आहे बघून घेतो. मग पुढं काय झालं माहिती आहे का? नेमकं बायकोचा फोन आला. पती देवा तुम्ही कुठे आहेत? हा म्हणे इडच पडेल. मग तुमचा आवाज लय खोल गेला. म्हणजे लोक जिवंत का त्या का काय खाल्लं का पिल्लं का काही माहीत नाही, काहीच नाही. लोकांनी मध्ये जिवंत करून घेतलं आणि माझ्या शरीरातलं रक्त संपलं आणि मी बेशुद्ध पडलो. मग तू का फोन केला म्हणे मला? ते म्हणलं तू का फोन केला? तुम्ही पहिले घरी या लवकर. म्हणजे का बरं? तुम्ही असा मूर्खपणा केला, तुम्ही एवढी उदारता दाखवली. तुमचा नंबर तर तुम्ही लोकांना दिलाच दिला, पण माझाही नंबर तुम्ही लोकांना दिला. लोकांनी तुम्हाला फोन लावला, स्विच ऑफ, फोन काय लागत नव्हता. मग लोकांनी माझा नंबर लावला. बाईसाहेब महाराज कुठे गेलेत? मी सांगायचं अमुक गावाला गेले, तमुक गावाला गेले, केव्हा येतील? 2 तासाने येतील, 3 तासाने येतील. म्हणजे तुम्ही पहिले लवकर घेर घ्या. असे फोन येता येता बऱ्याच लोकांचे फोन आले आणि 100 मुडदे आपल्या घरासमोर येऊन पडलेत. किती मुडदे? आता तुम्ही एक मला सांगा, 20 मुडदे जिवंत करण्यामध्ये रामभाऊ महाराज डवळे झाले, पांढरे झाले, बेशुद्ध पडले. तो 100 मुडदे जिवंत करायचे म्हणले काय बरं. तिकडे जे मुडदे होते ना ते फुगले ना महाराज. त्यांचा वास तुटायला लागला. मग तिकडे झालं युनियन तयार. जसं कंपनी युनियन तयार होतं ना आपल्याकडे. एक म्हातारं होतं अध्यक्ष. ते म्हातारं मी घाबरू नका, आता हे रामभाऊ महाराज केव्हा येतील? मुडदे आता वास तुटायला लागले, शरीर फुगलं, वाट पाहू नका. म्हणले काय? रामभाऊ महाराज आले. कोणी चाकूचा वार करा, कोणी तलवारीचा वार का. जे तलवारीला चाकूला रक्त माखेल ते पुसायचं आणि आपल्या मुडद्यात तोंड टाकायचं. लोक म्हणले चांगली आयडिया आहे. महाराजांना बसवलं गाडीमध्ये, डकलं आणलं. जसं दोघांनी 2 सळ्या घेतल्या मोठ्या. जसं या ठिकाणी मागं जावं आणि पुढच्या धडक मारावी, दोघांनी 2 गरम सळ्या रामभाऊ महाराजांच्या पोटात घातल्या. बा बाहेर काढल्या, दोन्ही सळ्या कोरड्याच निघाल्या. एक म्हातारं होतं. ते म्हणे पोरा हो नका हाल करू, मारू नका, मरल घ्या. म्हणे काय? जसं ऊस आपण पिळतो ना, दोघांनी 2 हात धरा, दोघांनी 2 पाय धरा. रामभाऊ महाराज असा पिळा म्हणले. आता अहो रामभाऊ महाराज पिळला, एक थेंब रक्त निघालं नाही. शेवटी मारावं लागलं. उदारता सुद्धा आपल्याला पचावता आली पाहिजे. संत उदार आहे, पण उदारता त्यांनी पचवली म्हणून ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम मध्ये श्रेष्ठ आहे हे संत सांगतायत. विठाला 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 म्हणून या ठिकाणी जेवढं बोलावं तेवढं. अभंगाचा फक्त एक शब्द सुटला, कोणता? उदार. तुम्ही संत, उदार शब्द. आणि हा माझा वेळ संपून गेला.
अजून पुढच्या वेळी जगलो असलो तर पुढचा चरण आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. म्हणून झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. मुखातून काही चुकी निघाल्या असतील, बुद्धिदोष आहे आणि चांगले शब्द प्राप्त असतील तर माझे गुरुवारी वैकुंठ अशी कीर्तन कशी नामदेव महाराज पठाडे यांचे समजा किंवा जोग महाराज संस्थेचे समजा. म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी अर्पण करून एकदा ज्ञानोबरायांचं गोड असं भजन होईल, नंतर निवृत्तांचं भजन होईल, नंतर आपली सेवा संपेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली